योजना शिबिराचा उद्देशच हा आहे की आपण एकात्मतेची भावना कुठेतरी जोपासली पाहिजे. आपण एक संघ झालो पाहिजे आणि एक संघाची भावना जेव्हा वाढीस लागते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रगतीच्या वाटेवर अग्रक्रमण करतो किंवा त्या वाटेवर चालतो. तर राष्ट्र निर्मितीत एकच एक संघाची भावना ही महत्वाची आहे आणि राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे खरं तर एक पाऊल आपण प्रगतीच्या दिशेने उचलण्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणसाल की आम्ही एक पाऊल उचललं म्हणजे नेमकं काय, याने काय बदल होणार आहे? तर जो काही मोठा बदल घडतो सृष्टीमध्ये असो किंवा कोणत्याही सिस्टीम मध्ये असो, एक पाऊल जेव्हा आपण उचलतो तेव्हा ते प्रगतीचं प्रतीक असतं. म्हणजे सकाळचा सूर्योदय जेव्हा होतो हा क्षण फार मौल्यवान आहे, कारण त्यानंतर दिवस उगवतो आणि सर्व ठिकाणी प्रकाश पोहोचतो. तसंच आपलं राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आहे. या शिबिरात आपण स्वच्छता, वृक्षारोपण, त्याचसोबत समाज हितोपयोगी कार्य करतो आणि त्यातून समाजामध्ये जे आमूलाग्र बदल घडतात ते आपल्या एका पावलामुळे घडतात. मला एक या ठिकाणी तडफडतात परंतु परत पाण्यात जाऊ शकत नाही आणि हे दृश्य जेव्हा एक संवेदनशील मुलगा पाहतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते. खरं तर संवेदनशीलता ही व्यक्तीच्या अंतर मनाचं प्रतिनिधित्व करते. ज्याच्यामध्ये संवेदना आहे त्याच्या डोळ्यात अश्रू आहे. ज्यांचं हृदय इतरांच्या वेदनेने पीडते, इतरांची वेद, तोच या जगात काहीतरी करू शकतो. त्या मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ही हजारो स्टार फिश या समुद्र किनाऱ्यावर आहे आणि यांना मी कसा वाचू, एका ध्येयाने तो प्रेरित झाला आणि क्षणाचा विलंब न करता एक एक माशी तो पकडायचा आणि समुद्रात नेऊन सोडायचा. आणि हे सर्व करत असताना त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं, एक आनंद होता की आपल्या एका कृतीतून एक जीव वाचतोय आणि हा आनंदाचा क्षण खरोखर देवानं मला दिला. यासाठी मी देवाचे मानावे तितके आभार कमी आहे. परंतु जेव्हा एखादा व्यक्ती चांगलं काम करतो तेव्हा त्याच्यावर टीका करणारी समाजातील काही दुष्ट प्रवृत्ती सुद्धा असते. आणि हे दृश्य पाहत असताना एकाच्या मनात हा विचार आला की हा मुलगा किती वेंधळा आहे, किती वेडा आहे. हजारो स्टार फिश या समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत आणि याचा हा छोटासा प्रयत्न आणि ही हजारो स्टार फिश हा कसा वाचू शकतो. तेव्हा त्याला विचारलं की बाबा, या ठिकाणी हजारो स्टार फिश आहे आणि तू एक मासा पकड समुद्रामध्ये नेऊन सोडतो, यानं कसं काय शक्य होईल? त्यानं तेव्हा एक मासा पकडला आणि समुद्रात सोडताना त्याला जे उत्तर दिलं की तो म्हणाला, मी हा एक स्टार मासा जेव्हा पाण्यात सोडतो या माझ्या एका पावलानं एक जीव वाचवतो आणि असा एक जीव वाचवता वाचवता कदाचित देवानं मला सामर्थ्य दिलं, शक्ती दिली, तर ही जी समुद्र किनाऱ्यावर हजारो स्टार मासे आहेत ती वाचवण्याचं सामर्थ्य, शक्ती देव मला निश्चित देईल. मित्र हो, ह्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचाही तोच मुख्य हेतू आहे. आपल्याला वाटतंय की आपण एखादं छोटंसं काम करतो, एखाद्या पाटबंधाऱ्याची निर्मिती करतो, एखाद्या गावात वृक्षारोपण करतो, एखादी गल्ली स्वच्छ करतो, एखादी नाली स्वच्छ करतो, यानं काय होईल? परंतु ही एक चांगली पहाट, चांगली सुरुवात म्हणता येईल की या अनुषंगाने जर आपण ही कृती करत असू आणि आपली ही कृती जर लहान मुलं पाहत असतील गावामधली, तर त्यांच्या मनावर सुद्धा कुठेतरी संस्कार, श्रम संस्कार किंवा मूल्य संस्कार याचं बीजारोपण होईल आणि राष्ट्र निर्मिती मध्ये एकाची कृती पाहून अनेक जण प्रेरित होतात. आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो, महात्मा गांधींचे विचार असो, स्वामी विवेकानंदांचे विचार असो किंवा महात्मा फुले यांचे विचार असो, शाहू फुले यांचे विचार असो, ही व्यक्ती गेली परंतु विचार जिवंत आहे. आणि जेव्हा विचार जिवंत असतात तेव्हा मस्तक जिवंत असतात आणि मस्तक जिवंत असतात तेव्हा हृदयाची स्पंदने जिवंत असतात आणि हृदयाची स्पंदने ज्यांचे जीवन जिवंत असतात ती नवनिर्मितीची कास धरतात आणि जो समाज नवनिर्मितीची कास धरतो तो या विश्वाला एक नवी दिशा, एक नवा मार्ग, एक नवी चेतना देतो. या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून मला सांगताना खरोखर आनंद होतो की हे सेवा योजना शिबिर हा समारोप नाही, ही सुरुवात आहे नव्या विचारांची, नव्या दिशांची, नव्या कृतीचा पाठलाग करण्याची. आणि ईश्वर खरोखर आपल्याला हे सर्व सामाजिक बदल घडण्यासाठी आपल्या उरामध्ये एक प्रेरणा देव, आपल्या बाहूमध्ये ताकद देव, आपल्या बुद्धीमध्ये नवविचार प्रवाहित करण्याची शक्ती देव. एवढं बोलून माझ्या वाक्यांना मी पूर्ण विराम देतो. धन्यवाद.